थेट जाऊयात, रितू तावडे सध्या बोलतात. आणि एक युद्ध जिंकून आलेल्या सगळ्या जणी आहेत, त्यामुळे हे कोणाला मिळणार हे शेवटपर्यंत माहीत नव्हतं. भारतीय जनता पक्षाची एक शिस्त आहे, केडर बेस पक्ष आहे आणि वरिष्ठ जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य आहे. समोर 4 माजी महापौर तुम्हाला समोर असणार आहे, कशा पद्धतीने बघता हे आव्हान तुमच्या समोर मोठं असेल? मला असं म्हणायचं आहे की मुंबईच्या हितासाठी आपण सगळे निवडून गेलेले नगरसेवक त्या ठिकाणी बसतो सभागृहात. एक पारंपरिक वैशिष्ट्य असलेलं आणि त्याची गरिमा ही ठेवणं आपल्या सगळ्यांना खूप गरजेचं आहे. सगळेच तिथे जण मुंबईच्या हितासाठी बसतात आहे, पक्षभेद विसरून त्या ठिकाणी अगदी निर्मळ आणि प्रामाणिक काम सर्वांनी करावं ही माझी इच्छा आहे. तर ह्या होत्या रितू तावडे, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही पुढे जाताना दिसू. संख्याबळ जरी मोठं असलं तरीही समोर विरोधक जे आहेत त्यांना देखील त्याच पद्धतीनं आम्ही ट्रीट करताना आम्ही पाहायला मिळतो. कॅमेरामॅन अरविंद वारगे, सबशिकुठाळ, एबीपी माझा, मुंबई. तर रितू तावडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मुंबईची सेवक म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि पक्षीय भेदाभेद बाजूला सारून मुंबईच्या विकासासाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. शिवसेनेच्या संजय घाडी यांची उपमहापौर पदासाठी घोषणा झाली आहे, तर रितू तावडे या भाजपच्या मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला नगरसेविका असतील. भाजपच्या पहिल्या महापौर आहेत त्या, आणि त्यासोबतच भाजपच्या पहिल्या महिला महापौर म्हणून रितू तावडे यांची मुंबईच्या महापौर पदासाठी घोषणा झालेली आहे. 11 तारखेला औपचारिक निवड प्रक्रिया पार पडेल. त्यांनी एक फॉर्म सुद्धा भरलेला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली. राजश्री शिरवाडकर, शीतल गंभीर यांची नावं देखील चर्चेमध्ये होती, पण भाजपची पक्षशिस्त असते, केडर बेस पक्ष असतो, त्यामुळे शेवटपर्यंत कोणालाही कल्पना नव्हती की कोणाचं नाव घोषित होईल असंही त्या म्हणाल्या. संजय घाडी सध्या बोलतात. थेट जाऊ. मुंबईची सेवक म्हणून काम करणार असल्याचं रितू तावडे यांनी सांगितलेलं आहे. मुंबईच्या महापौर पदासाठी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. महापौर पदासाठी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे, तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या संजय घाडी यांच्या नावाची घोषणा झाली आणि पुढच्या 15 वर्षांसाठी संजय घाडी यांच्याकडे मुंबईचं उपमहापौर पद असेल. हा एक नवा फॉर्म्युला शिंदेच्या शिवसेनेकडून आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबई पाठोपाठ ठाण्यामध्ये सुद्धा 15 वर्षांचा कार्यकाळ, 15 वर्षांची टर्म देण्यात आलेली आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा उपमहापौर पदासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून 15 वर्षासाठी संजय घाडी यांचं नाव निश्चित झालंय. मुंबईमध्ये भाजपच्या पहिल्या महिला महापौर रितू तावडे असतील आणि 11 तारखेला औपचारिक निवड पार पाडली जाईल. ईशान्य मुंबईतला आक्रमक चेहरा म्हणून रितू तावडे यांच्याकडे पाहिलं जातं. रितू तावडे यांची ओळख करून घेऊया. प्रभाग क्रमांक 132 मधून त्या भाजपच्या नगरसेविका आहेत. मुंबई महापालिकेत 2 टर्म त्यांनी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. घाटकोपरमधील गुजराती बहुल मतदारांमधील मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मुंबई महापालिकेत शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाचा त्यांना अनुभव आहे. स्थापत्य समितीचं उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं आहे. भाजपचा ईशान्य मुंबईतला आक्रमक चेहरा म्हणून रितू तावडे यांची ओळख आहे. वीज दरवाढ विरोधात त्यांनी आक्रमक आंदोलन देखील केलेलं होतं. दोन टर्म त्यांनी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे आणि त्यानंतर आता महापौरपदी त्यांची वर्णी लागलेली आहे. तर उपमहापौर संजय घाडी यांची देखील ओळख करून घेऊया. प्रभाग क्रमांक 5 मध्ये ते शिवसेनेचे नगरसेवक आहेत. शिवसेना उपनेते आणि रायगड जिल्हा संपर्क प्रमुखही आहेत. 1988 ते 89 पासून शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग प्रमुख आहेत. 1990-91 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य आहेत. 2017 ते 2022 ते शिवसेनेचे नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले आणि 2024 मध्ये ते पुन्हा नगरसेवक म्हणून विजयी झालेले आहेत.
तर मुंबईचा महापौर कोण होणार हा प्रश्न सातत्यानं विचारला जायचा. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी सुद्धा मुंबईच्या महापौरपदी कोण असेल असा प्रश्न सातत्यानं विचारला जायचा आणि महायुतीचा महापौर होईल असा विश्वास महायुतीच्या नेत्यांकडून सातत्यानं व्यक्त केला जायचा. निवडणुकांदरम्यान सुद्धा महापौर कोण होणार याची चर्चा खूप जास्त रंगलेली होती. तर शिवसेनेचे संजय घाडी पहिले 1.25 वर्षांसाठी उपमहापौर असतील तर भाजपच्या रितू तावडे यांची महापौर पदासाठी घोषणा झालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.